Hello everyone, welcome back again. This is our first session after Ganpati vacation. Hope you all had enjoyed this Ganpati vacation. Hope you all are safe. Bappa bless all of you. Okay, then shall we start our topic? While interacting with some students, it is found that the first topic which I had covered, industry, trade and commerce, so some students are not getting that topic. So I decided to discuss that topic again with you. Okay, shall we start? In this topic, what we had to see regarding industry, what is trade, commerce, what is commerce, that we have to see. Means in simple words, you all know about potato chips, which from many companies are involved in their. Balaji Wafers is a famous company in that. But that journey of that chips, means how it converted into the chips, that we have to see. Means first, when an farmer is there, okay, oh, farmer is sowing that potato, okay, uh, he is doing development of that crop. पोटॅटो क्रॉप जे आहे, पोटॅटोचं जे पीक आहे, बटाट्याचं पीक आहे, तर फार्मर काय करतो, शेतकरी काय करतो, आपल्या शेतामध्ये ते पोटॅटोचं पीक असतं ते डेव्हलप करतो. ओके, आफ्टर दॅट तो पोटॅटो आहे तो सेल करतो, त्याच्यातून त्याला म्हणजे प्रॉफिट भेटतं. बट त्याला ते म्हणजे त्याच्या गरजा ज्या आहेत त्या फक्त त्याच्यातून जो ते पोटॅटो विकतो, सो त्याच्यातून तर त्याच्या गरजा जर भागत नसतील, और त्याची फॅमिली आहे फार्मरची, सो मग तो काय डिसाईड करतो, जर हे जे पोटॅटो आहेत त्याचं कन्व्हर्जन मी चिप्समध्ये केलं तर, बिकॉज नावडेज चिप्स आर व्हेरी डिमांड इन दॅट मार्केट. तुम्ही सगळेच जण ते चिप्स आहेत ते खाता, त्याला पोटॅटो चिप्स जे आहेत आणि चिप्स आहेत ते, सो किती डिमांड आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स येतात, क्रीम अँड ओनियन आहे, आपलं चाट चस्का आहे, सिम्पली सॉल्टेड आहे, मसाला मस्ती वगैरे ते फ्लेवर्स येतात त्याच्यामध्ये बालाजी वेफर्समध्ये. सो जर त्या फार्मरने डिसाईड केलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. सो मग तो काय करेल, स्मॉल स्केलवरती त्याचं ते जे बटाटे आहेत, ओके, ते जे पोटॅटो आहेत त्याला कट करेल, तो त्याला ड्राय करेल, त्याचं फ्राय करेल, अँड थोडं ते स्मॉल स्केलवरती तो त्याचं चिप्स बनवेल. सो तो पॅकेजिंग करेल त्याचं, नंतर एक छोट्या रॅपरमध्ये, साध्या प्लॅस्टिक रॅपरमध्ये, त्याच्यानंतर तो ते मार्केटमध्ये विकेल. ओके, सो मग मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याची डिमांड आहे, ऑफकोर्स पोटॅटो चिप्सना खूप डिमांड आहे. मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या पोटॅटो चिप्सची डिमांड जी आहे ही खूप वाढणार आहे. सो आफ्टर दॅट मग त्याला मोठ्या प्रमाणात जर त्याला प्रोडक्शन करायचं आहे, सो मग त्याला काय लागेल, बँकिंग फॅसिलिटी लागेल, त्याला लोन काढावं लागेल, बिकॉज ही इज फार्मर आहे तो. सो त्याच्याकडे ही इज नॉट मच, म्हणजे त्याच्याकडे एवढा पैसा नाही आहे की तो स्वतःचं एवढं म्हणजे बिग स्केलला मॅन्युफॅक्चरिंग करेल. सो मग त्याला बँकिंग आहे, त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सपोर्टेशन येणार, की ज्याचं चिप्स जे बनवतो ते त्याला ओव्हरऑल मार्केटमध्ये जिथे कुठे त्याची डिमांड भरपूर आहे तिथे त्याला ते सप्लाय करायला पाहिजे, ते ट्रान्सपोर्ट करायला पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर आता तो जर एवढं मोठा सप्लाय करणार, मग त्याची रिस्क पण असते ना, जर कधी काय झालं, आता एवढा मोठा तो त्या ट्रान्सपोर्ट करताना समजा काय आग लागली, ॲक्सिडेंट झाला, सो मग इन्शुरन्स त्याला काढावा लागेल. सो हे जे सगळं जे आहे ना, ही जी प्रोसेस आहे फ्रॉम रॉ मटेरियल अप टू द हँड्स ऑफ कन्झ्युमर, ती गोष्ट एखादी कशी जाते ते आपल्याला ह्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. ओके, सो आता बिझनेस म्हणजे काय तर आपण बघूया. बिकॉज बिझनेस म्हणजे काय आहे, बिकॉज हा बिझनेसच आहे ना, मी जे एक्झाम्पल तुम्हाला दिलं तर हा काय आहे, बिझनेसच आहे. तर बिझनेसमध्ये मेन मोटो काय असतो बिझनेसचा, यू ऑल नो, in this modern age, the demands of human beings, they are increasing day by day, and to meet these demands one has to do some kind of work to earn money. म्हणजे ह्या ज्या माणसांच्या ज्या गरजा आहेत, ज्या दिवसेंदिवस वाढत आहेत, सो त्या पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला काही ना काहीतरी काम करण्याची गरज लागते.
म्हणजेच काय तर प्रत्येकाला बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी राहावं लागतं. जेव्हा माणूस वेन ॲनी पर्सन डूज अन इकॉनॉमिक गेन म्हणजे आर्थिक प्रगती जेव्हा कोणताही माणूस जास्त करेल सो तेव्हाच त्याच्या ज्या काही गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होतील ना. सो बिझनेस म्हणजे काय तर बिझनेस मीन्स लिटरली मीन्स टू रिमेन बिझी इन सम काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी दॅट टू अर्न प्रॉफिट फ्रॉम दॅट. म्हणजे फक्त बिझी राहणं नव्हे तर की त्याच्यातून काय भेटला पाहिजे, प्रॉफिट भेटला पाहिजे, त्याच्यातून स्वतःला नफा भेटला पाहिजे. तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय की ज्याच्यातून प्रॉफिट भेटतं, ज्याच्यात आपल्याला काहीतरी मार्जिन असतं. फॉर एक्झाम्पल जर माझं एखादं दुकान आहे, स्टेशनरीचं दुकान आहे, तर मी एखादी क्लासमेटची नोटबुक विकते आहे बरोबर. तर मला मला ती क्लासमेटची नोटबुक आहे तर मला जी ती नोटबुक म्हणजे 20 रुपयाला येत असेल, मी ती उद्या लोकांना 30 रुपयाला विकते, मग 10 रुपये हे काय झालं माझं प्रॉफिट झालं त्यामागचं. तर बिझनेस म्हणजे काय आहे तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे की ज्याच्यामध्ये काय असतं प्रोडक्शन येतं. प्रोडक्शन हे केलं जातं म्हणजे ॲक्च्युली जो तो प्रॉडक्ट आहे तो बनवला जातो इंडस्ट्रीमध्ये. ते आपल्याला इंडस्ट्री म्हणजे काय आहे ते पुढे शिकायचं आहे. तो प्रॉडक्ट आहे तो बनवला जातो, त्याचं प्रोसेसिंग केलं जातं. म्हणजे तुम्ही जे आत्ता सगळे फूड प्रॉडक्ट जे खाता, तुम्ही आईस्क्रीम खाता, जाम खाता, त्याच्यानंतर टोमॅटो सॉस, टोमॅटो केचअप इज ऑल्सो देअर. मग हे जे सगळे जे प्रॉडक्ट आहेत ना फूडचे जे प्रॉडक्ट ते काय आहेत प्रोसेसिंग केलेले आहे. त्याच्यातून काय केलं आहे प्रोसेसिंग केलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही आईस्क्रीम खाता, ओके, अमूल आईस्क्रीम तुम्ही खाता, फेमस ब्रँड आहे. सो ते आधी काय केलं जातं की ज्या डेअरीज असतात, ओके, डेअरीज असतात तिथून मिल्क जे आहे काऊ मिल्क आहे ते काढलं जातं. ते काऊ मिल्क नंतर अमूल फॅक्टरी जी आहे तिथे सप्लाय केलं जातं. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती प्रोसेस होते, मग त्या मिल्कमधून क्रीम हे सेपरेट केलं जातं. मग त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये त्याला फ्रीजिंग करून त्याच्यामध्ये फ्लेवर ॲड करून कलर ॲड करून वेगवेगळ्या प्रकारचे मग ते अमूलचे आईस्क्रीम हे काय केले जातात बनवले जातात. सो त्याच्यामध्ये काय केलं जातं प्रोसेसिंग केलं जातं. त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे काय असतं तर आता अमूलचं जे आईस्क्रीम आहे, ओके, ते फॅक्टरीमध्ये झालं, बनवून झालं. मग त्याच्यानंतर अमूलचं आईस्क्रीम आहे ते अमूलचा कोण जो होलसेलर असेल त्याच्याकडे ते सप्लाय केलं जातं. मग होलसेलरकडून ते डिस्ट्रीब्युटर जो असेल त्याच्याकडे ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं. फॉर एक्झाम्पल रत्नागिरी डिस्ट्रिक्ट आहे, त्याचा पर्टिक्युलर डिस्ट्रीब्युटर आहे अमूलचा रत्नागिरीमध्ये. सो मग त्याला ते काय केलं जातं डिस्ट्रीब्यूट केलं जातं रत्नागिरीमध्ये. मग ते रत्नागिरीतल्या त्या डिस्ट्रीब्युटरकडून जे काही छोटे छोटे रिटेल असतात म्हणजे आईस्क्रीम पार्लर्स जे असतात काही काही त्यांना ते काय केलं जातं सप्लाय केलं जातं आणि तिथून मग आपण काय घेतो ते विकत घेतो आईस्क्रीम. लाईक दॅट ओनली डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स. आणि सर्व्हिसेस म्हणजे काय आता मेन सर्व्हिसेस मीन्स काय असतं ह्याच्यामध्ये बिझनेसमध्ये कॉमर्स इज जनरली प्रोव्हाइडिंग दिस सर्व्हिसेस. म्हणजे मी जे मगाशी सांगितलं फार्मर जो आहे अप टू द म्हणजे ठीक आहे तो प्रोडक्शन करतो त्याचं, त्याच्यानंतर ज्या पुढच्या काय काय ज्या गोष्टी येतात म्हणजे बँकिंग म्हणा किंवा ट्रान्सपोर्टेशन आहे, इन्शुरन्स आहे. सो ह्या ज्या सगळ्या काय काय गोष्टी येतात ना त्या जनरली प्रोव्हाइड कोण करतं कॉमर्स प्रोव्हाइड करतो. मग त्याला कॉमर्सला जनरली काय बोलतात सर्व्हिसेस बोलतात, ओके. आणि आता समजा तुम्ही आता रिटेल शॉप तुम्हाला माहिती आहे आता तो फॉर एक्झाम्पल अप्सराची पेन्सिल आहे. सो अप्सराची पेन्सिल घ्यायला तुम्ही एखाद्या स्टेशनरी स्टोअरकडे गेलात, ओके, स्टेशनरी स्टोअरमध्ये गेलात, तिथे तुम्ही मागितलीत अप्सराची पेन्सिल द्या. सो तुम्ही ती काय घेतलीत त्याच्याकडून ती घेतलीत, मग त्याला काय बोलतात गुड्स बोलतात. तुम्ही डायरेक्टली त्या रिटेलरकडून घेतलीत. आता लक्षात घ्या, डोंट कन्फ्यूज इन बिटवीन दॅट. कॉमर्स हा काय झाला मी तो वेगळा पार्ट सांगितला सर्व्हिसेस देतो ते, पण इथे लक्षात घ्या कन्फ्यूज होऊ नका. आता एखाद्या वेन यू आर गोईंग ॲट एनी हॉटेल दॅट टाईम यू आर गिविंग ऑर्डर टू वेटर. दॅट वेटर इज म्हणजे तो एखाद्या वेटरला तुम्ही काय देता ऑर्डर देता काय तुम्हाला फॉर एक्झाम्पल जे काय पाहिजे ज्यूस पाहिजे, वडापाव पाहिजे, काय डोसा पाहिजे त्याची तुम्ही ऑर्डर देता. मग तो वेटर जो आहे तो काय करतो तुम्हाला ते आणून देतो तुम्हाला जे काय डोसा आहे ते.
म्हणजे तो तुम्हाला काय देतो, ती सर्व्हिस देतो, सेवा या भावाने तुम्हाला तो देतो. देन पुढे तो सेवा या भावाने तुम्हाला देतो तो, बरोबर. पण नंतर काय असतं की तुम्ही त्याचं बिल पेड करणार असतात. जो काय हॉटेलचा जो ओनर असतो त्याला तुम्ही त्याचं बिल काय करणार असता, पेड करणार असता. म्हणजे त्या हॉटेल मालकाला काय भेटत असतो, त्याच्यातून प्रॉफिट भेटत असतो. म्हणजे वेटरने तुम्हाला काय दिली, सर्व्हिस दिली, सेवा दिली. तुम्ही जी काय ऑर्डर सांगितली ती त्या वेटरने तुम्हाला आणून दिली, बरोबर. आणि तुम्ही त्या जो काय हॉटेल ओनर आहे त्याला तुम्ही ते बिल पेड केलं, लाईक दॅट ओनली. ओके. सो मग बिझनेस म्हणजे काय असतं, तर बघा इथे बिझनेसची डेफिनेशन. इट इन्क्ल्यूड्स ऑल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, की ज्याच्यातून आपल्याला प्रॉफिट भेटतो, नफा भेटतो. विच इन्व्हॉल्व प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस विथ मेन पर्पज ऑफ अर्निंग प्रॉफिट्स. सो आता मेन मोठे मोठे जे बिझनेस आहेत, टाटा, अंबानी, रिलायन्स, these are the big names in this industry, म्हणजे business, big names of industries. They are making huge profits in that. So business म्हणजे काय, तर अशी ॲक्टिव्हिटी in which human being remains busy and earn profit. So प्रॉफिट मेकिंग म्हणजे बिझनेस, इट शुड बी रेग्युलर प्रोडक्शन इन देअर. बिझनेसमध्ये काय असलं पाहिजे, रेग्युलर प्रोडक्शन असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, यू ऑल नो पार्लेजी बिस्किट कंपनी. सो देर आर एव्हरीवेअर प्लांट्स ऑफ दॅट पार्लेजी बिस्किट अँड इट्स टू मच डिमांड इन दी मार्केट. सो पार्लेजी बिस्किट कंपनी ते त्याचं जे बिस्किट आहे, सो त्याचं आता फक्त हा महिना आहे पर्टिक्युलर ऑफ दिस गोईंग मंथ. सो ऑगस्टमध्ये त्याचं पर्टिक्युलर पॅकिंग म्हणजे प्रोडक्शन केलं आणि ते तिथेच थांबले. एकच बॅच त्याची प्रोड्यूस केली आणि तिथेच ते थांबले. दॅट असं होता कामा नाही आहे बिझनेसमध्ये. मग त्याला बिझनेस बोलत नाहीत. फक्त तुम्ही एकदाच केलात तो किंवा दोनदाच केलात तर तो बिझनेस नव्हे. ओके. सो इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, तर तिथे काय झालं पाहिजे, इट शुड बी रेग्युलर प्रोडक्शन. रेग्युलर प्रोडक्शन ज्याच्यातून अर्निंग प्रॉफिट मिळत असेल तर ती इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी येते. आणि नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल, आय एम मेकिंग केक. मी जर केक बनवला, आय एम मेकिंग नानकटाई बिस्किट्स अँड आय फीड टू माय फॅमिली. मी फॅमिली मेंबर्समध्ये माझ्या ते डिस्ट्रीब्यूट केले. ओके. फॉर असंच, फॉर हॅपीनेस अँड फॉर माय फॅमिली. सो मग ही काय झाली, नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी झाली. मी माझ्या फॅमिलीला ते डिस्ट्रीब्यूट केले. सो मग ह्याच्यामध्ये मी त्यांच्याकडून, माझ्या फॅमिली मेंबर्सकडून पैसे घेतले का, तर नाही. दॅट आय मेक फॉर माय फॅमिली ओनली, फॉर लव फॉर माय फॅमिली. ओके. सो ही नॉन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी झाली. आणि इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, आता इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असतं, मी काय केलं, मी मार्केटमधून जे मला कुकीज बनवायचे आहेत, नानकटाईची कुकीज. ओके. सो मी मार्केटमधून जे कुकीजचं सामान लागतं ते आणलं, ती कुकीज मी बनवली आणि एका बेकरीमध्ये मी काय करायला दिली, ती सेल करायला दिली. सो मग त्याच्यातून त्या बेकरीवाल्याला पण प्रॉफिट भेटणार, मला पण प्रॉफिट भेटणार. सो ही काय झाली, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी झाली. सो बिझनेसमध्ये काय असलं पाहिजे, रेग्युलर प्रोडक्शन असलं पाहिजे. दॅट मीन्स बिझनेस. आलं, बिझनेस म्हणजे काय आहे ते लक्षात आलं. नेक्स्ट वी विल मूव टुवर्ड्स बिझनेस ॲक्टिव्हिटीज. तर बिझनेस ॲक्टिव्हिटीमध्ये काय येतं, तर इंडस्ट्री आणि कॉमर्स हे दोन्ही पण येतात. आता कॉमर्स म्हणजे मी तुम्हाला मगाशी काय ते सांगितलं, सर्व्हिस प्रोव्हायडर. आता फॉर एक्झाम्पल, सी हिअर, वेट इज सम टेक्निकल प्रॉब्लेम. सी हिअर. ओके. दिस इज अ रॉ मटेरियल. हे काय आहे, रॉ मटेरियल आहे. सो मग हे रॉ मटेरियल दिस इज रॉ मटेरियल. फॉर एक्झाम्पल, सी दिस आर द पोटॅटोज. ओके. आणि रॉ मटेरियल. आफ्टर दॅट हे पोटॅटोज जर मी म्हटलं तर पोटॅटोज आफ्टर मीन्स प्रोड्युसिंग दे विल गो इन द फॅक्टरी. ही काय आहे, फॅक्टरी आहे. दिस इज अ फॅक्टरी. ओके. सो मग ते फॅक्टरीमध्ये जातात. त्याच्यानंतर फॅक्टरीमध्ये काय बनतो, त्याचा प्रॉडक्ट बनतो, फिनिश गुड्स बनतो. फिनिश गुड्स कशाला बोलतात, तर तो जो कन्झ्युमर डिरेक्टली प्रॉडक्ट वापरणार आहे, म्हणजे पोटॅटोपासून, रॉ पोटॅटोपासून जे त्याचे चिप्स बनतात, मग ते चिप्स, पॅक केलेले चिप्स हे काय झाले, फिनिश गुड्स झाले. सो हे काय झालं,
हा जो प्रॉडक्ट आहे हा काय झाला, फिनिश गुड्स झाला. ओके, हा फिनिश गुड्स आहे. हा नंतर मग कुठे जाणार, होलसेलर्स जे आहेत होलसेलरकडे हा काय जाणार, फिनिश गुड्स जाणार. आफ्टर दॅट होलसेलरकडून तो कुठे जाणार, डिस्ट्रीब्युटरकडे जाणार. मग डिस्ट्रीब्युटरकडून कुठे जाणार, रिटेलरकडे जाणार. आणि मग रिटेलरकडून तो फायनल जो कन्झ्युमर आहे, कस्टमर आहे, त्याला भेटणार. बरोबर. सो मग इंडस्ट्री म्हणजे काय, ही जी इथपर्यंत जी प्रोसेस आहे, फ्रॉम रॉ मटेरियल टू इट्स प्रोडक्शन इन टू द फॅक्टरी. फॅक्टरीमध्ये ह्या ज्या सगळ्या प्रोसेस त्याच्यामधल्या होणार ना. सो मग ही इथपर्यंतची जी प्रोसेस आहे ना, ती म्हणजे काय झालं तर इंडस्ट्री. ओके. आणि मग इथून पुढची जी प्रोसेस आहे, फिनिश प्रॉडक्ट टू होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, कस्टमर, मग ही सगळी जी प्रोसेस झाली, ही सगळी इथपासूनची मग जी प्रोसेस आहे, ही पुढची सगळी प्रोसेस, ही इथपासून इथपर्यंतची जी प्रोसेस, ही म्हणजे काय येते तर कॉमर्स येते. म्हणजे कॉमर्स काय असते, कॉमर्स इज लिंक बिटवीन द प्रोड्युसर अँड कन्झ्युमर. ही लिंक आहे ना प्रोड्युसर आणि कन्झ्युमरमधली. मग मध्ये हे होलसेलर येतात, डिस्ट्रीब्युटर येतात, रिटेलर येतात. सो कॉमर्स इज काय असतं तर कॉमर्स इज लिंक. अँड दिस, हे जे कन्सेप्ट आहेत इंडस्ट्री अँड कॉमर्स, दिस बोथ आर को रिलेटेड. दिस आर बोथ कन्सेप्ट्स आर दिस इंटर रिलेटेड. सो इंडस्ट्रीमध्ये काय इन्व्हॉल्व असतं तर प्रोडक्शन इन्व्हॉल्व असतं. म्हणजे ती गोष्ट जी आहे रॉ मटेरियलपासून त्याचं ॲक्च्युअल प्रोडक्शन आहे ते तिथे काय केलं जातं. आणि कॉमर्समध्ये काय केलं जातं तर एक्सचेंज ऑफ गुड्स प्रोड्यूस इज डन थ्रू द कॉमर्स. म्हणजे सेल आणि परचेस हा कुठे केला जातो, कॉमर्समध्ये केला जातो. आता फॉर एक्झाम्पल, माझा जर बिझनेस आहे बिस्किट्स प्रोड्यूस करायचा, नानकटाई कुकीज प्रोड्यूस करायचा माझा बिझनेस आहे. सो व्हॉट आय विल डू इन, माझी छोटीशी फॅक्टरी आहे. सो मी काय करते, मी जे नानकटाई कुकीजला जे काही मटेरियल्स लागतं, मैदा मीन्स ऑल पर्पज फ्लॉवर, घी, शुगर, सो these I mix together. I do this shapes, राऊंड शेप्स, अँड मी बेक करायला ते कुठे ठेवते, ओव्हनला ठेवते बेक करायला. ओके. सो हे मी काय करते, इथे प्रोडक्शन करते. ओके, ह्याच्यामध्ये बट, आणि मी ते सेल करते पुढे. सो मला ते काय होतं, परवडतं की माझी म्हणजे जे काय मिक्सिंग करायला जे काय मिक्सर लागतात किंवा जी काय ओव्हन वगैरे ही जी बिग इक्विपमेंट्स आहेत, सो ती मला फॅक्टरीमध्ये मला ते म्हणजे परवडतं. ओके. सो आय एम कॅपेबल फॉर दॅट. बट इफ सम पर्सन इज देअर, सो त्याला ह्या ज्या गोष्टी आहेत, मी जसं प्रोडक्शन केलं, मी जशी बिस्किटं ओव्हनला बेक करायला ठेवली, सो एखाद्या पर्सनला ते जर परवडत नसेल, सो तो काय करेल, जे म्हणजे मुंबईच्या होलसेल मार्केटला किंवा रत्नागिरीला होलसेल मार्केटला, तिथे तो एखादा दुसरा व्यक्ती आहे XYZ, तो तिथे जाईल, तो तिथे काय करेल, ही जी कुकीज आहेत नानकटाईची ती तो होलसेलमध्ये घेईल. फॉर एक्झाम्पल, एक सपोज 10 बिस्किट्स आर देअर. ओके. तर जी बिस्किटची होलसेल कॉस्ट आहे ते 30 रुपये आहे. सो मग ते 30 रुपये दराने ती जी बिस्किट्स आहेत जेवढ्या क्वांटिटीमध्ये लागणार आहे तो ती आणेल तिथून. त्याच्यानंतर तो पुढे तो काय करेल, त्याचा सेल करेल, तो सेल करेल त्याला, त्याचं मार्जिन घेऊन 50 रुपीजला, 60 रुपीजला तो ते काय करेल, सेल करेल. मग ते कशामध्ये आलं तर ते इन्व्हॉल्व आलं कॉमर्समध्ये. ओके. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, मी कुकीज आहेत. ओके. सो मी ती प्रोड्यूस केली. सो मग हे कशामध्ये आलं, इट्स पार्ट ऑफ इंडस्ट्री. अंडरस्टँड what is industry and what is commerce. So we will study now industry in detail. इंडस्ट्री आपल्याला इथे डिटेलमध्ये बघायचं आहे. सो एखादा सी हिअर, मी जसं सांगितलं तसंच रॉ मटेरियलचं. व्हॉट हॅपन, दिस इज अ रॉ मटेरियल. ओके. फार्मर इज सप्लाईंग द रॉ मटेरियल. फार्मर तो काय करतो, ॲक्च्युअल प्रोडक्शन करतो रॉ मटेरियलचं. सो देन दिस रॉ मटेरियल through supplier it's going to for manufacturing. So this is here factory is there. So इथे काय होतं, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं. देन आफ्टर दॅट त्याचं काय होतं, डिस्ट्रीब्युशन होतं थ्रू होलसेलर, ऑन दॅट डिस्ट्रीब्युटर्स आर देअर. देन ते इथे रिटेल शॉपला येतं. रिटेल शॉप म्हणजे कुठली शॉप असतात, फॉर एक्झाम्पल एनी ड्रग स्टोअर इज रिटेल.
कुठलंही मेडिकल असेल, फॉर एक्झाम्पल देवरुखमधलं फेमस नॅशनल मेडिकल आहे, सो हे काय आहे, इट्स अ रिटेल ड्रग स्टोअर. देन रिटेल स्टोअर म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आपल्या कॉलेजच्या तिथे पातेरे काकांचं दुकान आहे, पाठीमागे सोलकर काकांचं दुकान आहे, सो ही काय आहेत, रिटेल स्टोअर आहेत. त्यांना काय बोलतात, रिटेल स्टोअर बोलतात. जिथे काय केलं जातं, फक्त सेल केला जातो, म्हणजे त्याचा मेन पर्पज काय असतो, तर अर्निंग प्रॉफिट. देन रिटेलकडून ते कुठे येतं, डायरेक्ट कस्टमरकडे. अंडरस्टँड. देन वी विल स्टडी इंडस्ट्री. सो इंडस्ट्री म्हणजे काय, की अशी प्लेस, अ प्लेस वेअर ॲक्च्युअल तिथे प्रोडक्शन टेक्स प्लेस, अ प्लेस वेअर ॲक्च्युअल प्रोडक्शन टेक्स प्लेस, वेअर रॉ मटेरियल्स आर कन्व्हर्टेड इन टू द फिनिश गुड्स. म्हणजे रॉ मटेरियल म्हणजे जो कच्चा माल आहे तो युजफुल प्रॉडक्टमध्ये बनवला जातो. फॉर एक्झाम्पल वूड जे आहे, बांबूपासून वूड जे आहे, वूड टू पेन्सिल म्हणजे लाकडापासून जे पुढे पेन्सिल बनवण्याची जी काही प्रोसेस असते, म्हणजे लाकूड जे आहे ते फॉरेस्टमधून, जंगलातून फॅक्टरीत आणलं जातं, त्याच्यानंतर ते कापलं जातं, मग त्याला प्रॉपर शेपमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. मग फॉर एक्झाम्पल जे अप्सराची पेन्सिल आहे त्याच्यावर अप्सराचा मार्क येतो, त्याचं जे कोटिंग येतं, ह्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत त्या कुठे होतात, ज्या प्लेसमध्ये होतात त्या प्लेसला काय बोलतात, इंडस्ट्री बोलतात. सेम लाईक पेपर. पेपर हा कसा बनतो, बांबूपासून पेपर बनतो, बांबू वूडपासून. सो मग त्याच्या ज्या काही प्रोसेस आहेत, म्हणजे काय असतं बांबू वूडपासून, तर वूड आहे ते पहिलं जंगलातून आणलं जातं, त्याच्यानंतर त्याचा पल्प काढला जातो, त्याच्यावर प्रोसेस केली जाते, देन केमिकल ॲड केली जातात त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर ती शीट बनवली जाते, त्याच्यानंतर बाइंडिंग केलं जातं. मग त्याच्यानंतर त्या पेपरवर तिथे लेबल येतं ना, क्लासमेटचा क्लासमेट नोटबुक, सम्राट नोटबुक, लाईक दॅट. मग हे कुठे केलं जातं, तर इंडस्ट्रीमध्ये केलं जातं सगळं. सो मग म्हणजे काय केलं जातं इंडस्ट्रीमध्ये, चेंज ऑफ फॉर्म हा पूर्णपणे चेंज केला जातो, त्याचं रंग, रूप, साईज, शेप, ते काय होतं, सगळं चेंज होतं. सो मेन म्हणजे काय केलं जातं, तर कन्व्हर्जन केलं जातं इंडस्ट्रीमध्ये, कन्व्हर्जन ऑफ रिसोर्सेस इनटू द युजफुल प्रॉडक्ट. युजफुल प्रॉडक्टमध्ये काय केलं जातं, त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. सो इंडस्ट्री मीन्स that part of the business activity which relates to production, processing or fabrication of product. म्हणजे प्रोडक्शन तिथे केलं जातं. प्रोडक्शन म्हणजे काय, जसं मी सांगितलं वूड टू पेन्सिल. प्रोसेसिंग मीन्स व्हॉट, यू नो ऑल शुगर इंडस्ट्री. शुगर इंडस्ट्री ॲटलिस्ट तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी शुगर इंडस्ट्री बघितली असेल. सो तिथे शुगर इंडस्ट्रीमध्ये प्रोसेसिंग केलं जातं. जो काय असतो, ऊस असतो, शुगर केन असतो, is going through that different processes and then sugar is produced. That is sugar industry. Fabrication means what, systemic way मध्ये assemble करणं, that means fabrication. ते assemble काय आहे ते आपल्याला नंतर बघायचं आहे. This is about industry. Then इंडस्ट्रीमध्ये प्रोड्यूस काय होतात, कन्झ्युमर गुड्स प्रोड्यूस होतात, और प्रोड्युसर गुड्स. म्हणजे काय, तर कन्झ्युमर गुड्स म्हणजे काय, तर मी जसं मगाशी सांगितलं, एखाद्या रिटेल शॉपमध्ये गेलात, देन तिथून तुम्ही क्लासमेटची नोटबुक घेतली, ओके. सो मग हे काय झाली, तुम्ही डायरेक्टली क्लासमेटची नोटबुक घेतली ना ती. सो हे काय झालं, कन्झ्युमर गुड झाली. देन कॅपिटल गुड और प्रोड्युसर गुड म्हणजे काय, यू नो ऑल MRF टायर्स. MRFचे टायर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. सो ते इंडस्ट्रीमध्ये एका MRF जी कंपनी आहे टायर्सची, तिथे ते टायर्स काय होतात, प्रोड्यूस होतात. सो मग तुम्ही ते MRFचे टायर्स डायरेक्टली तिथे जाऊन घेता का, नाही ना. किंवा तुम्ही कुठेही जाऊन असं घेता MRFचे टायर्स, तर नो. सो मग ते MRFचे टायर्स जे आहेत, जे MRF कंपनीमध्ये प्रोड्यूस होतात, देन ते कुठे येतात, मारुती सुझुकी आहे, स्कॉर्पियो, इनोवा, ह्या ज्या कंपन्या आहेत, होंडा, सो ह्यांच्याकडे ते MRFचे टायर्स हे येतात अँड देन ते कार्ससाठी वापरले जातात. मारुती सुझुकीची कंपनी जी आहे, कार्ससाठी ते वापरले जातात. मग प्रोड्युसर गुड्स म्हणजे काय, की दुसऱ्या इंडस्ट्रीला लागणारं जे काही मटेरियल प्रोव्हाइड करतात त्याला प्रोड्युसर गुड्स म्हणतात. आणि कन्झ्युमर गुड्स म्हणजे काय, की ते डायरेक्टली
कंझ्युमर वापरतो, कस्टमर जो आहे तो डायरेक्टली वापरतो, ते म्हणजे काय झालं, कंझ्युमर गुड झालं. आणि प्रोड्युसर गुड म्हणजे MRFचे टायर जे कशासाठी वापरले जातात, यूज इन प्रोडक्शन ऑफ अदर गुड्स, म्हणजे दुसऱ्या जे काही गुड्स आहेत, गुड्स म्हणजे काय तर वस्तू, बरोबर. युजफुल प्रोडक्ट म्हणजे गुड्स. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं, फर्स्ट लेक्चरमध्ये, गुड्स कॅरियर म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगितलं होतं, की तुम्ही वाचलं असेल, टेम्पो ट्रकवरती गुड्स कॅरियर असतं. म्हणजे काय असतं, तर ते सप्लाय करतात, म्हणजे गुड्स कॅरी करतात, म्हणजे गुड्स कॅरियर. आलं लक्षामध्ये. इंडस्ट्री म्हणजे काय आहे ते. सो आता इंडस्ट्री ज्या आहेत तिचे, आता फॉर एक्झाम्पल जिथे काय केलं जातं, व्हीट आहे, गहू, यू ऑल नो. सो त्याचं जे काय, गहू हे काय झालं, रॉ मटेरियल आहे, आणि त्याचा फिनिश प्रॉडक्ट काय तयार होतो, तर बिस्किट. ओके. सो मग त्या गहूला मग ते साफ करून तिची प्रोसेस ती केली जाते तिथे. कुठे केली जाते, तर इंडस्ट्रीमध्ये प्रोसेस केली जाते. सो मग ज्या कंपनीज आहेत, ज्या इंडस्ट्री तुम्हाला म्हटल्यावर, आता फॉर एक्झाम्पल इन अवर एरिया, दॅट साडवली एरिया, Vanaj is there, that is industry, Vanaj Engineers Private Limited. Their gaskets are produced there. Then Adler is there. The parts of that orthopedic parts are produced in that Adler company. So हे इंडस्ट्रीमध्ये येतं. मग टोटली जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री कोणाला बोलतात, की जे मेडिसिन्स प्रोड्यूस करतात, दॅट ऑल आर कॉल्ड एज फार्मास्युटिकल इंडस्ट्री. दोज इंडस्ट्री विच आर इन्वॉल्ड इन द प्रोडक्शन ऑफ क्लॉथ्स, दॅट ऑल इंडस्ट्रीज आर कॉल्ड एज टेक्सटाईल इंडस्ट्रीज, क्लॉथ इंडस्ट्रीज. Then those industries which are involved in production of sugar, that all industries are known as sugar industries. ओके, त्यांना अशा इंडस्ट्रीज बोलतात. देन वी विल सी क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्री. फर्स्ट क्लासिफिकेशन इज ऑन द बेसिस ऑफ टाईप्स ऑफ गुड्स प्रोड्यूस. कुठच्या प्रकारचे ते वस्तू बनवतात त्यावरती त्याचं क्लासिफिकेशन ठरतं. सो मग त्याचं क्लासिफिकेशन 2 टाईप्समध्ये केलेलं आहे, प्रायमरी अँड सेकंडरी. ओके. सो प्रायमरी म्हणजे काय आहे, तर जे कशाशी कनेक्टेड आहे, तर नॅचरल रिसोर्सेस ज्या आहेत, म्हणजे नैसर्गिक ज्या काही गॉड गिफ्टेड आहेत, बरोबर, जे काही नैसर्गिक आहे त्याच्याशी ही प्रायमरी इंडस्ट्री ही काय आहे, कनेक्टेड आहे. त्याच्यामध्ये काय येतं, तर कन्सर्न विथ प्रोडक्शन अँड रिप्रोडक्शन थ्रू नॅचरल रिसोर्सेस, त्याला प्रायमरी इंडस्ट्री बोलतात. मीन्स प्रायमरी इंडस्ट्री ही काय प्रोव्हाइड करते, तर रॉ मटेरियल्स जे आहे ते प्रायमरी इंडस्ट्री काय करते, प्रोव्हाइड करते. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं, इथे नॅचरल रिसोर्सेस आहेत की त्यांनाच वापरलं जातं. सो त्यांच्याच यूजमधून, त्यांच्याच डेव्हलपमेंटमधून हे जे रॉ मटेरियल्स आहेत हे बनतात, बरोबर. आणि नेक्स्ट ह्या ज्या आहेत इथे, दिस इज सेकंडरी इंडस्ट्री. सो सेकंडरी इंडस्ट्री वॉट दे डू, द products which are produced by primary industry are used by this secondary industry. सो मग प्रायमरी इंडस्ट्रीने जे रॉ मटेरियल बनवलेलं असतं ते कोण करतं, ते कोण वापरतं, पुढे सेकंडरी इंडस्ट्रीज आहेत त्या वापरतात. ओके. सो मग फर्स्ट आपल्याला काय बघायचं, हे जे आहे ह्यांचं काय आहे, क्लासिफिकेशन आहे. मग फर्स्ट व्हॉट वी हॅव टू सी, आपल्याला काय बघायचं आहे, प्रायमरी इंडस्ट्रीज बघायचे आहेत. प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये फर्स्ट काय आहे, तर जेनेटिक इंडस्ट्री आहे. सो जेनेटिक म्हणजे काय, तर हेरिडिटी, अनुवंशिकतेने जे येतं त्याला काय बोलतात, जेनेटिक इंडस्ट्री बोलतात. सो जेनेटिक इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं, आता मल्टिप्लाइंग आहे इथे, तर मल्टिप्लाइंग म्हणजे काय केलं जातं, तर 1चे 2, 2चे 4, 4चे 8 अशी जी प्रोसेस केली जाते त्याला मल्टिप्लाइंग बोलतात. ज्यांच्यामध्ये काय केलं जातं, की तिथे डेव्हलपमेंट केली जाते, त्यास म्हणजे ॲनिमल्स आहेत, स्पेशली ॲनिमल्स ऑल्सो देअर, देन प्लांट्स ऑल्सो देअर, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची हे काय आहे, जेनेटिक इंडस्ट्री ही रिलेटेड आहे. फॉर एक्झाम्पल आता पोल्ट्री फार्म जे आहे तिथे पिक्चरमध्ये पण तुम्हाला दिसतंय. सो त्याच्यामध्ये काय केलं जातं, म्हणजे जेनेटिक इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय केलं जातं, तर पशुपालन हे केलं जातं.
सो आता हा काही लोकांचा बिझनेस असतो पोल्ट्रीचा. सो त्याच्यामध्ये काय करतात ते, जिथे कोंबड्या ज्या आहेत, हेन्स आहेत, त्यांना ते वाढवतात, त्यांची पिल्लं जी आहेत ती काढली जातात. फॉर एक्झाम्पल त्यांचा जो काही म्हणजे डेव्हलपमेंटचा टाईम असेल, तो जर म्हणजे 90 डेजचा असेल, तर मग इथे काय केला जातो, तो 60 डेजचा केला जातो. म्हणजे त्यांच्यामध्ये इंजेक्शन देऊन त्यांची पिल्लं तयार केली जातात, त्यांना काही मेडिसिन्स दिली जातात. सो म्हणजे डेव्हलपमेंट, त्यांची फास्ट डेव्हलपमेंट केली जाते. हा मग अशा लोकांचा बिझनेस असतो. त्यांची जी अंडी आहेत ती काढली जातात, ती सेल केली जातात. कोंबड्या त्या ज्या हेन्स आहेत त्या सेल केल्या जातात. सो त्याच्यातून काय भेटतं, प्रॉफिट भेटतं. त्याच्यातून काय भेटतो, त्यांच्या विक्रीतून काय भेटतो, नफा भेटतो. त्याच्यानंतर ज्या ब्रीडिंग फार्म्स म्हणजे काय आहेत, तर पाळीव प्राणी वगैरे जे असतात, म्हणजे गायी येतात, म्हशी येतात. सो मग त्यांची जी देखभाल केली जाते. ब्रीडिंग मीन्स काय आहे, तर प्रोड्यूस यंग म्हणजे पर्टिक्युलर टाईपचे जे डोमॅस्टिक अँड फार्म ॲनिमल्स दॅट हॅज बीन स्पेशली डेव्हलप केले जातात. ब्रीडिंगचा अर्थ आहे म्हणजे पर्टिक्युलर टाईपचे जे काय डोमॅस्टिक आणि फार्मिंग ॲनिमल आहेत, त्यांची काय केली जाते, डेव्हलपमेंट केली जाते, त्यांची चांगल्या प्रकारची देखभाल केली जाते. त्यांना मेडिसिन्स, विटॅमिन सप्लिमेंट्स, प्रोटीन सप्लिमेंट्स ह्या दिल्या जातात, की जेणेकरून सपोज जर गायी आहेत तर त्या गायी जास्त दूध देतील, म्हशी ज्या आहेत त्या जास्त दूध देतील, जेणेकरून जे कोणी आहेत ते इंडस्ट्री चालवणारे ते त्यांना जास्त प्रॉफिट भेटेल. मग हे सगळं जेनेटिक इंडस्ट्रीमध्ये येतं. देन फिशिंगच्या इंडस्ट्री असतात. म्हणजे काय, आता गद्रे मरीन ही जी इंडस्ट्री आहे ही फिशिंगची इंडस्ट्री आहे. सो तिथे काय केलं जातं, तर फिश जे आहेत वेगवेगळ्या टाईपचे, देन प्रॉन्स फिश इज देअर, कोळंबी आहे. सो तिथे काय केलं जातं, ती जी कोळंबी आहे, प्रॉन्स आहे, तर त्याची डेव्हलपमेंट केली जाते. त्यांना त्या कोळंबीमध्ये म्हणजे त्याला मेडिसिन्स देऊन, व्हिटॅमिन्स देऊन, ती जी जर छोटी साईजमध्ये असेल ना कोळंबी, तर त्याला ती मोठ्या साईजमध्ये बनवली जाते. म्हणजे जसं मी सांगितलं, त्याचा जो डेव्हलपमेंटचा पिरियड आहे तो 120 डेजचा असतो त्या कोळंबीचा. सो मग तो 100 डेजमध्ये कन्व्हर्ट केला जातो. लाईक दॅट ओनली. हे काय येतं, जेनेटिक इंडस्ट्रीमध्ये येतं. मीन्स प्रोड्युसिंग और रिप्रोडक्शन ऑल्सो केलं जातं त्याच्यामध्ये फ्रॉम मीन्स पोल्ट्री फार्म्समध्ये. त्याच्यानंतर नर्सरी पण ह्याचं एक्झाम्पल आहे. सो नर्सरीमध्ये काय केलं जातं, सो मेनी टाईप्स ऑफ प्लांट्स आर देअर. सो तुम्हाला माहिती आहे 11th स्टँडर्डला तुम्ही इन बायोलॉजीमध्ये शिकलेला आहात. हे नर्सरीमध्ये काय केलं जातं, भरपूर टाईपचे प्लांट्स तिथे असतात. सो मग एकाच त्या प्लांटमधून दुसरं प्लांट बनवलं जातं. त्या ज्या मेथड आहेत, स्टीमिंग, कटिंग, बार्किंग, किंवा त्याच जे आता एखादं म्हणजे प्लांट आहे, काजूचं प्लांट आहे, सो मग त्याच्यापासून परत दुसरं प्लांट बनवलं जातं त्या मेथड वापरून, स्टीमिंग, कटिंग, बार्किंग, किंवा त्याचा परत कुठचा तरी म्हणजे तेच त्याचा पार्ट वापरून किंवा सीड वापरून, त्याचं फ्लॉवर वापरून तेच परत बनवलं जातं. सो नर्सरी पण ह्याचं एक्झाम्पल आहे जेनेटिक इंडस्ट्रीचं. सो जेनेटिक इंडस्ट्री मीन्स वॉट, दे आर प्रोड्युसिंग अँड मल्टिप्लाइंग सर्टन स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फॉर द पर्पज ऑफ अर्निंग प्रॉफिट फ्रॉम देअर सेल. म्हणजे त्या मेन हे काय असतो, की त्यांचं जे विक्री करून ज्या काय आहेत, म्हणजे काही लोकांचा कॅटल वगैरे जे असतात ना, ब्रीडिंग ऑफ कॅटल म्हणजे तेच ते गुरंढोरं वगैरे. सो त्या असा बिझनेस असतो त्यांचा, ते विकून त्याच्यामधून त्यांना प्रॉफिट भेटतं. दिस ऑल इन्क्लूड इन जेनेटिक इंडस्ट्री. देन म्हणजे कसं काही केलं जातं ह्याच्यामध्ये, की युटिलायझेशन केलं जातं ह्याच्यामध्ये प्लांट आणि ॲनिमलचं, सो दॅट म्हणजे इन फ्युचर इट विल हेल्प अस टू मेक अ न्यू प्रॉडक्ट. आता मी मगाशी सांगितलं अमूल फॅक्टरीचं एक्झाम्पल, डेअरी. सो मग इथे काय केलं जातं, जे कॅटल आहेत म्हणजे गुरंढोरं, सो मग ते मिल्क आहे ते इथे काढलं जातं. मग नंतर मग ते कुठे जातं, त्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये, अमूलच्या इंडस्ट्रीमध्ये. मग ते आपल्याला बघायचं सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये. ओके. देन नेक्स्ट आहे ती एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. सो एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री म्हणजे काय आहे, जी प्रोव्हाइड काय करते, रॉ मटेरियल युझिंग नॅचरल रिसोर्सेस. जे काही नैसर्गिक जे आहेत ते वापरून हे करतात, ते रॉ मटेरियल आहे ते प्रोव्हाइड करतात. म्हणजे काय, तर
यू ऑल नो खाणी ज्या असतात, सो वेगवेगळ्या खाणी असतात. दगडाच्या खाणी, त्याच्यानंतर सोन्याच्या खाणी असतात, बॉक्साईट, कॉपर, आयर्न, ह्या सगळ्याच्या काय असतात, खाणी असतात. मग ह्या खाणीतून जी खनिजं काढली जातात ती कशामध्ये येतात, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीमध्ये येतं. म्हणजे फक्त काय केलं जातं, ड्रॉईंग आउट द प्रॉडक्ट. जो काढला जातो त्याचं एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. तो प्रॉडक्ट आहे तो जमिनीतून काय केला जातो, फक्त काढला जातो, म्हणजे एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. त्याच्यानंतर फार्मर्स जे आहेत ते काय करतात, शेतामध्ये पिकं उगवतात, गव्हाचं पीक उगवतात, बटाटा आहे त्याचं पीक उगवतात, आणि नंतर मग तो गहू काय आहे तर जमिनीमधून काढतात ते, बरोबर. मग ते काय येतं, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त काय असतं तर ड्रॉईंग आउट प्रॉडक्ट आहे तो ड्रॉ केला जातो. त्याच्यानंतर समुद्रातून मासे पकडले जातात, नदीतून मासे पकडले जातात. हे कशामध्ये येतं तर एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीमध्ये येतं. देन फॉरेस्ट्री मीन्स काय आहे तर लाकूड जे आहे, बरोबर, ते कुठून आणलं जातं, जंगलातून आणलं जातं. ते कशामध्ये येतं, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीमध्ये येतं. मीन्स एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री दीज आर दोज इंडस्ट्रीज कन्सर्न विथ एक्स्ट्रॅक्शन or drawing out the products from natural sources such as soil, water, air. सो एक्झाम्पल आता इथे ऑइल एक्सप्लोरेशन म्हटलं तर ऑइल एक्सप्लोरेशन मीन्स काय तर जे खाणीतून कच्चं तेल काढलं जातं, क्रूड ऑइल जे काढलं जातं, दॅट मीन्स ऑइल एक्सप्लोरेशन. जिथे कुठे त्याच्या खाणी आहेत, आता इन इंडियामध्ये कच्च्या तेलाच्या जास्तीत जास्त मोस्ट ऑफ द ज्या माइन्स आहेत त्या ओअर्स आहेत त्या आसाममध्ये आहेत. आसाम फर्स्ट, देन गुजरात, देन महाराष्ट्र. तिथे त्या कच्च्या तेलाच्या खाणी आहेत. कच्चं तेल हे समुद्रामध्ये पण त्याच्या आतमध्ये साठे असतात, तिथून पण ते आहे, ते कच्चं तेल आहे ते काढलं जातं. सो ह्या काय आहेत, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज आहेत अशा, की ज्या काय करतात, जे नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याच्यातून काय करतात, फक्त प्रॉडक्ट तो काढतात. मग तिथे प्रोसेस काय इन्व्हॉल्व नसते. शेतकरी ते पीक उगवतो, त्याचं सीड लावतो, ते काय करतो, भात आहे त्याचं ते लावणी करतो, ते म्हणजे हे येतं, उगवून येतं, बरोबर. मग ते काय केलं जातं, ते एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, की नॅचरल जे सोर्सेस आहेत त्याच्यातून ते प्रॉडक्ट आहे तो काढला जातो. आलं लक्षात. एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज मीन्स काय, मग ह्या ज्या पहिलं काय बघितलं, जेनेटिक इंडस्ट्री, आणि नंतरची काय आहे ही एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री. हो, आता तुम्हाला क्लिअर झालं असेल जे एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री म्हणजे काय आहे ते. सो ह्याचं प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये येतात. मग हे लक्षात कसं ठेवायचं, EG हा जो शॉर्ट फॉर्म आहे त्याने हे लक्षात ठेवा तुम्ही. G मीन्स जेनेटिक, E मीन्स एक्स्ट्रॅक्टिव्ह, EG. ओके. देन नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे तर सेकंडरी इंडस्ट्री जी आहेत, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे. सो जी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे ही फर्दर डिव्हाइड केली आहे ॲनालिटिकल, सिंथेटिक, प्रोसेसिंग आणि असेंबलिंगमध्ये. सो आधी आपण कन्स्ट्रक्शन बघूया. कन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं जातं की जे काही प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे ती सिमेंट प्रोड्यूस करते, त्याच्यानंतर आयर्न प्रोड्यूस करते, ग्लास प्रोड्यूस करते. वूड जे आहे ते कुठून येतं, प्रायमरी इंडस्ट्रीकडून येतं. एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीकडून लाकूड येतं ना, रॉ मटेरियल. सो मग कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, आपण एखाद्या ठिकाणी जात असतो, आपण बोलतो हे बघ बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, रोडचं बांधकाम चालू आहे, एखाद्या ब्रिजचं बांधकाम चालू आहे, ब्रिज होतो तयार, एखादा पूल असेल तो तयार होत असेल, तर ते म्हणजे काय झालं, कन्स्ट्रक्शन झालं. मग ते कन्स्ट्रक्शन कुठे असतं, एखाद्या फिक्स साईटलाच असतं ना. म्हणजे इथे बाबा इथे साडवलीमध्ये ही बिल्डिंग बनते, मग ती कुठे आहे त्याचं कन्स्ट्रक्शन, साडवलीमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. एखादी समजा कोणीतरी कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे, SN एंटरप्राइजेस हे नावाची एक कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे, त्याने त्याचं काय घेतलं आहे, कॉन्ट्रॅक्ट घेतलं आणि ती साडवलीमध्ये ती बिल्डिंग आहे ती बांधते. ओके. सो एखादा ब्रिज आहे तो तिथे बांधला जातो आहे. पुढे संगमेश्वर आहे, तिथे काय होतं आहे, आता चौपदरीकरण होतो आहे, हायवे मोठा होतो आहे, तिथे हा ब्रिज काय होतो आहे, बांधला जातो आहे. ते म्हणजे काय आलं तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज आलं. आलं लक्षामध्ये. मग कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज दीज आर इन्वॉल्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ
रोड्स, बिल्डिंग्स, ब्रिजेस, डॅम्स, एखादं धरणाचं बांधकाम एखाद्या ठिकाणी चालू असेल. ओके, मग ह्याच्यामध्ये ही जी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री असेल ना, त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनियर्स अँड architectural skills, these peoples are involved in this construction industry business. जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत आणि जे कोणी आर्किटेक्चर पर्सन्स आहेत, आर्किटेक्ट. ओके, सो हे इन्वॉल्ड असतात ह्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीजमध्ये. सो मग त्याचं लोकेशन हे फर्स्ट एकाच म्हणजे प्लेसला असतं. आणि जे अदर इंडस्ट्रीने मॅन्युफॅक्चर केलेले प्रॉडक्ट आहेत, सिमेंट आहे, आयर्न आहे, ब्रिक्स आहे, म्हणजे विटा येतात, दगड येतात, वूड येतं, ग्लास येतं. सो हे जे सगळे प्रॉडक्ट आहे ते कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे ते काय करते, यूज करते. ओके, गॉट इट. देन नेक्स्ट वी विल मूव टुवर्ड्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. सो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री मीन्स वॉट, जे तिथे ॲक्च्युअल ती काय करते, तिथे प्रोसिजर होत असते, तिथे ती मॅन्युफॅक्चर करत असते. अशी इंडस्ट्री जी काय असते ती इन्व्हॉल्ड असते त्या प्रोडक्शनमध्ये एखाद्या गुड्सच्या, की जिथे रॉ मटेरियल्स आहे ते कन्वर्ट कशामध्ये केलं जातं, युजफुल प्रॉडक्टमध्ये, फिनिश प्रॉडक्टमध्ये. फिनिश प्रॉडक्ट म्हणजे काय आहे, की जो कन्झ्युमर जे आहे, कस्टमर आहे, तो जो प्रॉडक्ट वापरणार आहे तो म्हणजे काय झाला, तो फिनिश प्रॉडक्ट झाला. म्हणजे मी जसं सांगितलं आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की तुम्ही हे खाता, आपलं टोमॅटो केचप खाता, तुम्ही टोमॅटो सॉस खाता. सो मग टोमॅटो हे त्याचं काय झालं, रॉ मटेरियल झालं. देन मग टोमॅटो ते फॅक्टरीमध्ये येतात, त्याच्यानंतर त्याचं कटिंग होतं, त्याचा ज्यूस काढला जातो, त्याच्यावरती प्रोसेस होते, त्याच्यामध्ये अजून प्रिझर्वेटिव्ज आहेत, अशी जी इन्ग्रेडियंट्स आहेत ती ॲड केली जातात. त्याच्यानंतर त्याचं काय होतं, पॅकिंग होतं टोमॅटो ज्यूसच्या बॉटलमध्ये. त्या बॉटल आहे त्या पॅक केल्या जातात, त्याच्यावरती लेबल लावलं जातं. सो हे सगळं कुठे होतं, तर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या प्रोसेसेस आहेत त्या होतात. आता जी आपली फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे आपली, इट्स ऑल्सो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे. तिथे काय होतं, टॅबलेट आहे म्हणजे एखादा ड्रग आहे, मग त्या ड्रगचं पूर्ण, आता ड्रग हा पावडर फॉर्ममध्ये, फॉर एक्झाम्पल पॅरासेटामॉल आहे पावडर फॉर्ममध्ये, मग त्याचं पूर्ण पुढे सगळं चेंज होतं ना, रंग, रूप, साईज, शेप. ड्रग आहे त्याचं काय केलं जातं, पहिल्यांदी त्याच्यामध्ये सॉल्वंट घातलं जातं, व्हेइकल घातलं जातं, स्टार्च घातलं जातं. त्याच्यानंतर त्याचं पहिलं वेट ग्रॅन्युलेशन केलं जातं. देन आफ्टर वेट ग्रॅन्युल्स बनवल्या की त्याच्यानंतर मग त्या तुम्ही सुटिक्स प्रॅक्टिकलमध्ये मे बी तुम्हाला टॅबलेट झालं असेल, किंवा आत्ता सेकंड इयरला तुम्हाला असणार हे टॅबलेटचं प्रॅक्टिकल, किंवा फर्स्ट इयरला पण झालं असेल. तर मग त्या ज्या ग्रॅन्युल्स असतात, ड्राय ग्रॅन्युलेशन त्याचं केलं जातं, अव्हनला त्या काय केलं जातात, ड्राय केल्या जातात. देन आफ्टर दॅट त्या टॅबलेट पंचिंग मशीनमध्ये कॉम्प्रेस केल्या जातात, पंच केल्या जातात. मग ही सगळी काय झाली, ही प्रोसिजर झाली. ही सगळी प्रोसिजर कुठे केली जाते, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये केली जाते. सो ह्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, दीज आर इन्वॉल्ड इन द प्रोडक्शन ऑफ गुड्स वेअर रॉ मटेरियल्स or semi-manufactured goods are converted into finished products. इथे सेमी मॅन्युफॅक्चर्ड गुड्स हा नवीन वर्ड आला आहे तुम्हाला. सो सेमी मॅन्युफॅक्चर्ड गुड्स मीन्स वॉट, दीज आर दोज गुड्स विच आर प्रोड्यूस्ड बाय वन इंडस्ट्री but cannot be consumed as such. It is passed through the another industry to undergo further manufacturing process to obtain finished product. लक्षात आलं काय बोलले ते, म्हणजे हा म्हणजे अशा गुड्सची एक इंडस्ट्री प्रोड्यूस करते, पण ती इंडस्ट्री पुढे तो प्रॉडक्ट काय आहे म्हणजे कस्टमरपर्यंत तो प्रॉडक्ट त्याचा जात नाही. तो कुठे जातो, पहिला कुठे जातो, तो दुसऱ्या इंडस्ट्रीकडे जातो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अजून प्रोसिजर होते आणि मग त्याचं फिनिश प्रॉडक्टमध्ये काय केलं जातं, कन्व्हर्जन केलं जातं. आता एक्झाम्पल त्याचं काय आहे, कॉटन यार्न आहे म्हणजे कपडे जे बनवतात ना, ती इंडस्ट्री आहे. त्याच्यानंतर पल्प इंडस्ट्री, आता सम म्हणजे आता तुम्हाला सांगितलं तर आता टोमॅटो सॉस आहे बरोबर, तर टोमॅटो सॉस आहे तर एक इंडस्ट्री आहे ती काय करते, टोमॅटोचा नुसता ज्यूसच बनवते फक्त आणि मग त्याचं ते पुढे प्रोसेस करायला दुसऱ्या एखाद्या इंडस्ट्रीकडे देते. मग त्याला काय बोलतात, सेमी मॅन्युफॅक्चर्ड गुड बोलतात. तो जो पल्प त्या इंडस्ट्रीने बनवला आहे ना अगोदरच्या, फॉर एक्झाम्पल
एक्स नावाची एक कंपनी आहे, ती काय करते, टोमॅटो जे आहे त्याचं काय बनवते, फक्त पल्प आहे तेवढाच बनवते आणि मग नंतर ती दुसरीकडे देते. मग ती काय झाली, ती पल्प हा काय झाला, सेमी मॅन्युफॅक्चर्ड गुड झाला. सो आपली जी ही फार्मास्युटिकल इंडस्ट्री इज ऑल्सो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. Then he pharmaceutical means our manufacturing industries, they are further subdivided into first analytical industry, second synthetic industries, third processing industries, and fourth is assembling industries. Okay, then first we will see, I made this for your convenience chart. ओके, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री म्हणजे तुम्हाला लक्षात राहावं ह्याच्यासाठी आय हॅड मेड दिस शॉर्ट फॉर्म ॲस्पा. दिस ए मीन्स ॲनालिटिकल, एस मीन्स सिंथेटिक, पी मीन्स प्रोसेसिंग अँड ए मीन्स असेंबलिंग. ओके, सो ॲनालिटिकल इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं ते आपण फर्स्ट बघूया. आपण शेवटला लास्टला हा चार्ट आहे तो बघूया. फर्स्ट आपण ते इन डिटेल बघूया. सो ॲनालिटिकल इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं की जिथे एक रॉ मटेरियल आहे ते ब्रेक केलं जातं. एका रॉ मटेरियलपासून म्हणजे एका मटेरियलपासून अनेक प्रॉडक्ट हे काय केले जातात, बनवले जातात. म्हणजे ते काय करतात, ॲनालिटिकल इंडस्ट्री म्हणजे ह्या काय आहेत की अशा इंडस्ट्रीज आहेत जे काय करतात, प्रॉडक्टचं काय करतात, ते ॲनालाइज करतात. त्याच्या प्रॉडक्टमध्ये एखाद्या इम्प्युरिटीज असते, त्या इम्प्युरिटीज काढतात आणि त्याचं काय करतात की डिफरंट मटेरियल्समध्ये काय करतात, त्या सेपरेट करतात. दे सेपरेटिंग डिफरंट एलिमेंट्स फ्रॉम सेम मटेरियल. म्हणजे एका मटेरियलपासून सी हिअर, हे काय आहे, हे एक रॉ मटेरियल आहे, बरोबर. मग ह्या रॉ मटेरियलमध्ये या रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन हे काय करतात, आता हे एका रॉ मटेरियल आहे, मग रॉ मटेरियलचं कन्व्हर्जन हे अनेक मटेरियलमध्ये करतात. म्हणजे ॲनालिटिकल इंडस्ट्रीमध्ये काय करतात, ब्रेक करतात रॉ मटेरियल आणि त्याचं कन्व्हर्जन अनेक प्रॉडक्टमध्ये करतात. आता एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं तुम्हाला, क्रूड ऑइल आहे म्हणजे कच्चं तेल आहे, बरोबर. सो मग ते त्याचे साठे जे आहेत जमिनीच्या पृष्ठभागात, पृथ्वीमध्ये जमिनीमध्ये त्याचे जे साठे आहेत, तर कच्चं तेल हे तिथून काढलं जातं. ते आपण कुठे बघितलं, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीमध्ये बघितलं, कच्चं तेल हे काढलं जातं, बरोबर. मग ते जे कच्चं तेल काढलं जातं, क्रूड ऑइल, त्याचं काय केलं जातं, पुढे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं जातं. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणजे काय, तर फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये वन प्रॉडक्ट इज कन्व्हर्टेड इन टू द सो मेनी प्रॉडक्ट, मीन्स सेपरेट केलं जातं. एक्झाम्पल आता क्रूड ऑइल म्हणजे हे अनप्रोसेस तेल असतं, म्हणजे त्याच्यावर काही प्रक्रिया केलेली नसते, कच्चं तेल असतं ते. तर ते सेपरेट कशामध्ये केलं जातं, इंटू डिफरंट पार्ट्स म्हणजे फ्रॅक्शन्समध्ये. सो मग त्यांचे जे बॉइलिंग पॉईंट्स आहेत ना, ते डिफरंट असतात. ते सबस्टन्सेस इन क्रूड ऑइल हॅव डिफरंट बॉइलिंग पॉईंट, सो दे आर सेपरेटेड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. मीन्स ॲनालिटिकल इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं, एक जे रॉ मटेरियल आहे ते काय केलं जातं, ब्रेक केलं जातं. ते रॉ मटेरियल ब्रेक केलं जातं आणि त्याच्यापासून डिफरंट एलिमेंट्स आहेत, त्याच्यामधली जी डिफरंट एलिमेंट्स आहेत ती काय केली जातात, सेपरेट केली जातात. आलं लक्षामध्ये. ओके, सो सी हिअर, ॲनालिटिकल इंडस्ट्रीमध्ये इथे काय केलं जातं, आता इथे बघा, हे काय आहे, क्रूड ऑइल आहे. ओके, झूम का होत नाही आहे, हे काय आहे, क्रूड ऑइल आहे. सो हे क्रूड ऑइल ही फर्नास आहे. सो हे काय आहे, इथे सेपरेट झालं आहे. मग क्रूड ऑइल जे आहे, कच्चं तेल आहे ना, ते केरोसिन म्हणजे रॉकेल, डिझेल, जे तुम्ही सगळ्या 4 व्हीलर्सना वापरता, मोठ्या ट्रक्सना वापरता, सो डिझेल, त्याच्यानंतर पेट्रोल, फ्युएल ऑइल. सो ह्याच्यामध्ये काय होतं, ते सेपरेट होतं फ्रॅक्शनल डिस्टिलेशनमध्ये. मग ह्या ज्या ऑइल रिफायनरी इंडस्ट्रीज असतात त्यांचं हे काय असतं, काम असतं, दॅट सेपरेट करायचं काम असतं. क्रूड ऑइलमध्ये जी इम्प्युरिटी आहे ती इम्प्युरिटी काढली जाते आणि मग ते त्यांचे बॉइलिंग पॉईंट्स हे डिफरंट असतात. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन जे आहे, हे फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं जातं ह्याच्यामध्ये. सो हिअर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन आहे ते इथे काय केलं जातं आणि क्रूड ऑइल आहे ते काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. सी हिअर इथे बघा डायग्रॅममध्ये,
त्याच्यानंतर स्मॉल मॉलिक्युल्स जे आहेत त्यांना काय असतं, लो बॉइलिंग पॉईंट असतो. सो हे बघा इथे आता इथे पेट्रोल सेपरेट झालं आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट इथे दिसतोय, समथिंग बॉइलिंग पॉईंट आहे. केरोसिन सेपरेट झालं आहे, डिझेल सेपरेट झालं आहे, लाईक दॅट ऑनली. मग हे कुठे केलं जातं तर ॲनालिटिकल इंडस्ट्री आहे तिथे हे काय केलं जातं म्हणजे क्रूड ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम बिनीथ द अर्थ, then which is subjected to fractional distillation. Then after fractional distillation it is separated into petrol, diesel, kerosene, fuel oil. त्याच्यामध्ये त्याचं सेपरेशन केलं जातं. आलं लक्षामध्ये. हे काय आहे ते ॲनालिटिकल इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं, एक रॉ मटेरियल आहे ते काय केलं जातं, ब्रेक केलं जातं. एक्झाम्पल कसलं सांगितलं मी, क्रूड ऑइलचं. आणि मग त्याच्यापासून डिफरंट एलिमेंट सेपरेट केले जातात. आता दुसरं एक्झाम्पल काय आहे, वूड जे आहे, लाकूड, बरोबर. सो मग हे लाकूड मला कुठून मिळतं, फॉरेस्टमधून मिळतं. म्हणजे एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री जी आहे ती म्हणजे फॉरेस्ट, बरोबर. सो मग त्याच्यातून मी काय आणलं, लाकूड आणलं, बरोबर. मग लाकूड हे काय झालं, एक मटेरियल झालं. सो मी त्या लाकडापासून काय बनवू शकते, मी त्या लाकडापासून फ्रॉम दॅट यूज ऑफ वूड आय कॅन मेक चेअर, आय कॅन मेक टेबल, आय कॅन मेक डोअर, आय कॅन मेक हाऊस ऑल्सो फ्रॉम दॅट वूड. सो एका लाकडापासून आहे, एक लाकूड आहे, मग त्याच्यामधून मी काय बनवू शकते, एका लाकडापासून खुर्ची पण बनवू शकते, त्याच लाकडापासून मी टेबल पण बनवू शकते, त्याच्यानंतर दरवाजा पण बनवू शकते, घरसुद्धा बनवू शकते. ओके. मग हे कोणाचं आहे काम, तर हे कोण आहे तर ॲनालिटिकल इंडस्ट्री आहे. देन सेकंड इज व्हॉट, सिंथेटिक इंडस्ट्री. तर सिंथेटिक इंडस्ट्री म्हणजे काय आहे तर ह्याच्या बरोबर अपोजिट ही काय आहे, सिंथेटिक इंडस्ट्री आहे. सो सिंथेटिक इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं तर सो मेनी म्हणजे रॉ मटेरियल्स जे आहेत, म्हणजे मोर दॅन वन, मोर दॅन टू, जेवढी किती रॉ मटेरियल जी काय आहेत लागतील. ओके. मग जी ही ॲनालिटिकल इंडस्ट्री आहे ना त्याच्याबरोबर अपोजिट कुठची आहे तर ही सिंथेटिक इंडस्ट्री आहे. मग असे भरपूर रॉ मटेरियल वापरून एक प्रॉडक्ट आहे तो बनवला जातो. हे भरपूर रॉ मटेरियल आहेत, हो, आलं लक्षामध्ये. मग ही भरपूर रॉ मटेरियल वापरून इथे काय बनवलं आहे, एक प्रॉडक्ट बनवलं आहे. हे सिंथेटिक इंडस्ट्रीमध्ये केलं जातं. आता सोप आहे, मग सोपमध्ये काय केलं जातं, त्याच्यामध्ये भरपूर कंटेंट असतात. ट्रायइथेनॉलामाइन आहे, त्याच्यामध्ये ॲरोमा आहे, सोपचा बेस आहे, तो जो काय फ्लेवर आहे, कलरिंग एजंट आहे सोपमध्ये. मग हे सगळे इन्ग्रेडियंट वापरून काय बनवला जातो, सोप बनवला जातो, बरोबर. त्याच्यानंतर कॉस्मेटिक्स आहेत, शॅम्पू आहेत, पेंट आहे. पेंटमध्ये काय असतं, ऑइल असतं, कलर्स असतात, हे सगळं वापरून पेंट बनतं. सो ही सिंथेटिकची एक्झाम्पल आहेत. म्हणजे भरपूर केमिकल्स असतात, ड्रग्ज असतात ऑल्सो. सोप आहे, कॉस्मेटिक्स आहे, पेंट्स, फर्टिलायझर्स, दिस ऑल आर प्रोड्यूस बाय दिस सिंथेटिक इंडस्ट्री. म्हणजे सिंथेटिक इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं, वेअर 2 or more than 2 materials, many materials, these are mixed together in manufacturing process to make a new product, नवीन. सो मग आता ह्याच्यामध्ये काय झालं तर हे सगळे प्रॉडक्ट आले. आता मी तुम्हाला सांगितलं सोपमध्ये तुम्ही जो काय टाकलाय, कलरिंग एजंट टाकलाय, तो मला तुम्ही काढून द्या, तर तुम्ही तो काढून देऊ शकता का, नाही, बरोबर. सो सिंथेटिक इंडस्ट्रीमध्ये काय झालं, ते सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ते काय केले, टुगेदर मिक्सअप झाले ते एकमेकांमध्ये आणि पूर्णपणे त्याचा नवीन प्रॉडक्ट बनला. म्हणजे सोप जो आहे तो पूर्णपणे काय बनला, नवीन प्रॉडक्ट बनला. मग एक्झाम्पल काय सांगितले मी, व्हेरियस केमिकल्स, ड्रग्स, सोप्स, कॉस्मेटिक्स, फर्टिलायझर्स, दिस ऑल आर प्रोड्यूस बाय दिस सिंथेटिक इंडस्ट्रीज. ओके. वेअर 2 or more than, एक किंवा एकापेक्षा जास्त मटेरियल्स आहेत ती काय केली जातात, मिक्स केली जातात मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये आणि पूर्ण नवीन प्रॉडक्ट हा बनवला जातो. सो ही काय झाली सिंथेटिक इंडस्ट्री. नेक्स्ट आपल्याला काय बघायचे तर प्रोसेसिंग इंडस्ट्री. सो प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणजे काय तर की ह्याच्यामध्ये एक रॉ मटेरियल आहे. सो त्या रॉ मटेरियल काय केलं जातं, डिफरंट प्रोसेसेस केल्या जातात आणि नंतर मग त्याचा फिनिश प्रॉडक्ट आहे तो मिळतो. फॉर एक्झाम्पल
शुगर केन इंडस्ट्री. आता पहिलं काय केलं जातं, शुगर केन आहे. सो शुगर केन हा फार्मिंगमधून म्हणजे एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीमधून की जिथे फार्मर शुगर केन उगवतो, त्याचं पीक लावतो. सो तिथून तो काय केला जातो, ऊस हा आणला जातो कारखान्यामध्ये. कारखान्यामध्ये तो धुतला जातो, त्याच्यानंतर त्याचे पीसेस कट केले जातात, त्याच्यानंतर स्मॉल पोर्शन्समध्ये तो कट केला जातो, त्याच्यानंतर मग त्याचा ज्यूस काढला जातो, त्याच्यानंतर मग त्याचे केमिकल्स म्हणजे त्याच्यामध्ये ॲड केले जातात, नंतर फर्दर त्याच्यावर प्रोसेस केल्या जातात आणि मग शेवटला काय भेटते आपल्याला, शुगर भेटते. ओके. सो हे कशामध्ये येतं सगळं, प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये. की मी तुम्हाला फार्माचं पण मगाशी एक्झाम्पल सांगितलं टॅबलेटचं. टॅबलेट एखादी बनवण्यासाठी पॅरासिटामॉल ड्रगला ज्या प्रोसेसमधून जावं लागतं. ओके. मग ह्या सगळ्या जे हे आहेत ते कुठे येतात, तर प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये. देन पेपर ऑल्सो, म्हणजे आता जो तुम्ही नोटबुक वापरता, जो काय पेपर वापरता तुम्ही, सो मग ते वूड जे आहे, लाकूड कुठून आणलं जातं, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीमधून, जे आपण प्रिव्हियस बघितलं तिथून ते वूड आणलं जातं, त्याचा पल्प काढला जातो, त्याच्यावर प्रोसेस केली जाते, मग त्याच्यावर परत केमिकल ॲड केले जातात, मग त्याची शीट बनवली जाते, मग ते बाइंडिंग केलं जातं, मग त्याच्यावरती क्लासमेटचा, सम्राटचा, जी काय नोटबुक असेल, नवनीत असेल, त्याचा मार्क हा बसतो. सो हे कसं म्हणजे वूडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर पेपरमध्ये होतं. मग ह्या ज्या वूडचं कन्व्हर्जन होताना ज्या मधल्या प्रोसेसेस आहेत त्या सगळ्या कराव्या लागतात, त्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये केल्या जातात. सो these are processing industries in which raw materials are processed through different stages of production to produce final product. Examples are drugs, pharmaceutical industries, paper, sugar industries. ओके. आलं लक्षामध्ये ह्या प्रोसेसिंग इंडस्ट्री काय आहे ते. देन लास्ट इंडस्ट्री जी म्हणजे बेस्ड ऑन टाईप्स ऑफ गुड प्रोड्यूसवरती, ती आहे असेंबलिंग इंडस्ट्री. सो असेंबलिंग इंडस्ट्री मीन्स वॉट, की जिथे काय केलं जातं, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना MRF टायरचं सुरुवातीला जे एक्झाम्पल दिलं, MRF टायर्स असतात ते कुठे जातात, ही जी मारुती सुझुकीची कंपनी आहे तिथे ते सप्लाय केले जातात. ते तिथे नंतर काय केले जातात, त्याचे जे कारचे जे काही पार्ट आहेत, इंजिन आहे, ग्लास आहे, सो सगळे तिथे काय केले जातात, ते एकत्र केले जातात. मग हे MRFचे टायर्स तिथे त्याला फिट केले जातात. ती असेंबलिंग इंडस्ट्री झाली. म्हणजे डिफरंट पार्ट्स काय केले जातात, कंबाईन केले जातात. ओके. आता मी सिंथेटिकमध्ये काय सांगितलं, सिंथेटिकमध्ये काय बघितलं, की ही सगळी इन्ग्रेडियंट्स मिक्स करून एक प्रॉडक्ट बनतो. आणि आता इथे मी काय सांगितलं, डिफरंट पार्ट्स आहेत ते कंबाईन केले जातात. बट सी हिअर, कन्फ्यूज होऊ नका सिंथेटिक आणि असेंबलिंगमध्ये. इथे जो प्रत्येक पार्ट असतो ना, दॅट पार्ट इज प्लेइंग इंडिव्हिज्युअल रोल असतो त्या प्रत्येक पार्टचा. फॉर एक्झाम्पल टी व्ही इज देअर, युअर कम्प्युटर इज देअर. सो टी व्हीचे डिफरंट पार्ट्स आहेत, त्याची स्क्रीन आहे, मदरबोर्ड आहे, वायर्स आहेत, देन सेटअप बॉक्स आहे. सो मी तुम्हाला सांगितलं की हा जो तुमचा टी व्ही आहे त्याचा तुमच्या वायर्स तुम्ही मला दाखवा काढून, तुम्ही दाखवू शकता. तुम्हाला सांगितलं सेटअप बॉक्स दाखवा, तुम्ही दाखवू शकता. बिकॉज इंडिव्हिज्युअल वर्क करतात ना हे पार्ट. आणि तसंच मी तुम्हाला तुमच्या सोपमध्ये सांगितलं किंवा तुमच्या पेंटमध्ये सांगितलं, तुमच्या पेंटमधला मला कलरिंग एजंट आहे तो काढून दाखवा, किंवा तुम्ही सोप बनवलात त्याच्यामधला तुम्ही जो ॲरोमा टाकलात, परफ्यूम बेस टाकलात, तो मला काढून दाखवा. तो तुम्ही काढून दाखवू शकता का त्याच्यातला. सिंथेटिकमध्ये तुम्ही सोप बनवल्यात, मी तुम्हाला सांगितलं हा जो तुम्ही सोप बनवलात ह्याच्यामधला मला तुम्ही आता ॲरोमॅटिक जो काय फ्लेवर टाकलात ह्याचा, वेल्वेट असेल, रोज असेल, सँडलवूड असेल, तो मला तुम्ही काढून द्या. तर तुम्ही काढून देऊ शकता का, तो मला देऊ शकता का, तर नाही. तिथे काय केले जातात, मिक्स केलं आहे ना, मिक्स करून एक नवीन प्रॉडक्ट बनवलं आहे. आणि इथे काय केलं जातं आहे, ते जे पार्ट्स आहेत ते काय केले आहेत, कंबाईन केलेले आहेत, जॉईन केलेले आहेत. म्हणजे आता तुमचा कम्प्युटर आहे, सो मग कम्प्युटरचं काय असतं, तर कम्प्युटरचे स्क्रीन आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे, मॉनिटर आहे, CPU आहे, UPS आहे. सो हे सगळे पार्ट्स काय आहेत, सिस्टमिक वेने काय केलेले आहेत, जॉईन केलेले आहेत. सो ही काय झाली, तर असेंबलिंग इंडस्ट्री. मग अशा इंडस्ट्री आता HP चे लॅपटॉप आहेत, लिनेवोचे कम्प्युटर आहेत, लॅपटॉप आहे, डेल आहे.
सो ह्या ज्या कंपन्या आहेत त्या कोण झाल्या तर असेंबलिंग इंडस्ट्री झाल्या. ते काय करतात, पार्ट्स काय करतात, असेंबल करतात. टी व्हीच्या ज्या कंपन्या आहेत, सॅमसंग आहे, एल जी आहे. कारचं मी सांगितलंच तुम्हाला, मॅन्युफॅक्चरिंग MRF टायरचं. So assembling industries, these are those industries where the parts or components are assembled to make a useful product. म्हणजे त्या सगळ्यांपासून काय बनवला जातो, युजफुल प्रॉडक्ट आहे तो बनवला जातो. म्हणजे आता टी व्ही आहे, मग सेटअप बॉक्स, त्याच्यानंतर वायर्स, मदरबोर्ड, स्क्रीन, हे सगळं जॉईन करून टी व्ही हा काय झाला, युजफुल प्रोडक्ट झाला. सो these are the assembling industries. अंडरस्टँड. देन मी जो पहिलं तुम्हाला म्हटलं मी चार्ट आहे तो बघूया आपण. सो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री हा शॉर्ट फॉर्म आहे, ह्याचा लक्षात ठेवायचा. ॲस्पा. ए मीन्स ॲनालिटिकल, एस सिंथेटिकल, पी मीन्स प्रोसेसिंग, ए मीन्स असेंबलिंग. मग इथे ॲनालिटिकल इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं, रॉ मटेरियल हे काय केलं जातं, ब्रेक केलं जातं आणि त्याच्यामधून डिफरंट एलिमेंट्स हे काय केले जातात, सेपरेट केले जातात. आलं लक्षामध्ये. इथे बघा हे एक्झाम्पल, हे क्रूड ऑइल मी मगाशी सांगितलं तेच आहे हे. देन सिंथेटिकल इंडस्ट्रीज वेअर रॉ मटेरियल्स आर मिक्स टुगेदर, व्हेरियस केमिकल्स आर मिक्स टू प्रोड्यूस, म्हणजे भरपूर केमिकल वापरून काय बनतो, सोप बनतो, शॅम्पू बनतो, पेंट्स बनतात, मेडिसिन्स ऑल्सो. ओके, सिंथेटिक इंडस्ट्रीज. देन प्रोसेसिंग इंडस्ट्री मीन्स दॅट प्रॉडक्ट इज प्रोसेस थ्रू व्हेरियस स्टेजेस. मीन्स प्रोसेस फूड, जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं ना, तुम्ही आईस्क्रीम खाता, टोमॅटो केचप खाता, बालाजीचे वेफर्स खाता, जे काय तुम्ही फूड खाता ते सगळं कशातून गेलेलं असतं, हे ते कशातून बनवलेलं असतं तर प्रोसेसिंग इंडस्ट्रीमधून. ओके, प्रोसेस फूड इंडस्ट्री. देन टेक्स्टाईल इंडस्ट्री ऑल्सो, मीन्स कॉटन जे आहे ते पण, कपडे जे बनतात ते व्हेरियस प्रोसेसमधून जातात. ते फार्मर पहिल्यांदा कॉटन जे आहे ते कॉटनची झाडं फार्मर लावतो, त्याच्यानंतर तो कॉटन तो काय करतो, सेपरेट करतो, मग त्याच्यानंतर त्यामधल्या ज्या बऱ्याच प्रोसेस असतात सो ह्या प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये होतात. देन आयर्न इंडस्ट्री आहे, स्टील इंडस्ट्री आहे. आयर्न जे आहे म्हणजे खाणीतून काढलं जातं, मग आयर्न ते आपण तसंच्या तसं वापरतो का तर नाही, मग ते वेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं तर पुढे त्याचं प्रोसेस करायला दिलं जातं. मग त्याच्यामधून अनेक प्रॉडक्ट आहेत, मशिनरीज ज्या आहेत त्या काय होतात, पुढे बनतात. आणि असेंबलिंग इंडस्ट्री म्हणजे काय की जी रॉ मटेरियलला काय करते, कंबाईन करते, म्हणजे कंबाईन करते ते रॉ मटेरियल सगळं आणि त्याच्यानंतर त्याचा काय बनतो, एक न्यू प्रॉडक्ट आहे तो कम्प्लिटली बनतो. दिस इज असेंबलिंग इंडस्ट्री. सो हे काय झालं, बेस्ड ऑन टाईप्स ऑफ गुड प्रोड्यूस हे इंडस्ट्रीचे टाईप झाले. सॉरी. देन नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे तर बेस्ड ऑन साईज अँड इन्व्हेस्टमेंट दे आर डिवायडेड इन टू द टू टाईप्स, लाईट इंडस्ट्रीज अँड हेवी इंडस्ट्रीज. म्हणजे साईज आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर ती जी इंडस्ट्री आहे ती साईज म्हणजे केवढा त्या इंडस्ट्रीचा आकार आहे. म्हणजे काही इंडस्ट्रीचे असतात ना शॉर्ट, म्हणजे घरगुती, काही इंडस्ट्री घरगुती प्रोड्यूस केल्या जातात काही, म्हणजे फॉर एक्झाम्पल महिला बचत गटाचे काही उद्योग असतात, हे काय केलं जातं, हे लाईट इंडस्ट्रीमध्ये येतात किंवा ते स्मॉल स्केलमध्ये येतात. पापड उद्योग असतात, लोणची उद्योग असतात, ते हे पण ह्याच्यामध्ये. तर लाईट इंडस्ट्री म्हणजे काय असतं तर ज्या म्हणजे कमी प्रमाणात त्यांचं काय होतं, प्रोडक्शन होतं. म्हणजे इंडस्ट्री इन्व्हॉल्व स्मॉल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अँड हॅव शॉर्ट ड्युरेशन प्रोडक्शन सायकल, की ज्याच्यामध्ये कमी पैसा काय केला जातो, गुंतवला जातो. मशिनरी ज्या आहेत त्या एकदम कमी असतात किंवा एक होम प्रोडक्शन त्याचं काय केलं जातं, थोडक्यात केलं जातं. ज्या मशिनरीज आहेत त्या काय जास्त मोठ्या नसतात, छोट्याच असतात आणि ते छोट्या जागेमध्ये केल्या जातात. म्हणजे काय त्याचा मेन एम असतो की जे कोणी गावातली जे लोक वगैरे आहेत त्यांना काय भेटावं, त्यांना नोकरी भेटावी वगैरे. म्हणजे कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जी काय गावात राहणारी लोक आहेत, एखादा एरिया आहे, आळी आहे, एखादी वाडी आहे, सो त्यांना त्याच्यामधून काय भेटावा, त्यांनी काम करावं, त्यांना त्याच्यातून नफा भेटावा, अशा बेसिसवरती हे असतात लाईट इंडस्ट्रीज. ओके.
सो ज्या इंडस्ट्री एक्झाम्पल काय आहे तर इंडस्ट्रीज इन्व्हॉल्ड इन कोलॅप्सेबल ट्यूब्स, रबर ट्यूब्स, टीन कंटेनर्स. टीन कंटेनर म्हणजे छोटे छोटे जे तुमचे काय बोलतात प्लॅस्टिकचे डबे वगैरे आणि जे येतात ना टीन येतात ना छोटे, ते टीन कंटेनर. कोलॅप्सेबल ट्यूब्स म्हणजे हे बघा, ह्या ज्या आहेत ना ह्या कोलॅप्सेबल ट्यूब्स आहेत, ज्या क्रीम भरायला आणि वापरतात ना, क्रीम ऑइंटमेंट्स फिलअप करण्यासाठी ज्या वापरतात ह्या काय आहेत, कोलॅप्सेबल ट्यूब्स असतात. मग हे कोलॅप्सेबल ट्यूब्स करणारी इंडस्ट्री कुठली असते, ही लाईट इंडस्ट्री असते. ओके, ही काय आहे तर लाईट इंडस्ट्री आहे की जिथे छोट्याच गोष्टींचं काय केलं जातं, प्रोडक्शन केलं जातं. म्हणजे काय झाली ती लाईट इंडस्ट्री. म्हणजे काय, लाईट इंडस्ट्री म्हणजे काय काय इंडस्ट्री म्हणजे छोट्या असतात ना, असे वेल्डिंगचे वगैरे उद्योग असतात ना, आपण वाचतो की वेल्डिंग वर्क्स वगैरे असं आपण वाचतो. अशी जी कामं चालतात ते म्हणजे जे सोफा बनवत असतात, कबर्ड असे बनवत असतात किंवा जे काही छोटे छोटे उद्योग म्हणजे असे, तर ते लाईट इंडस्ट्रीमध्ये येतात. काही किचन अप्लायन्सेस बनवत असतात, कुकर किंवा मिक्सर, ही छोटी इक्विपमेंट आहेत ना, ते पण लाईट इंडस्ट्रीमध्ये इन्व्हॉल्ड. देन हेवी इंडस्ट्री इज ऑल्सो देअर. सो हेवी इंडस्ट्री मिनिंग काय आहे याचं तर म्हणजे त्यांना काय लागतं, बिग कॅपिटल इन्व्हेस्टमेंट लागते. म्हणजे जास्तीत जास्त पैसा आहे, त्याच्यानंतर जास्तीत जास्त लोक इथे कामाला यावी लागतात, म्हणजे वर्कर जास्त ठेवावे लागतात किंवा ह्यांची जी मशिनरीज असते हेवी इंडस्ट्रीमध्ये ती काय पण असते, बिग मशिनरी असते. आणि त्याच्यामध्ये प्रोडक्शन सायकल असते ना, तर म्हणजे एखादी मशिनरीज ते प्रोड्यूस करण्यासाठी, एखादं प्रॉडक्ट ते बनवण्यासाठी त्याला खूप वेळ लागतो. म्हणजे एक्झाम्पल आता आहेत ना मशिनरी इंडस्ट्रीची, ते म्हणजे मशिनरी इंडस्ट्रीची नव्हे, हेवी इंडस्ट्रीची जी एक्झाम्पल आहेत ना, मशिनरी प्रोड्यूस करायची, मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग, देन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ शिप्स म्हणजे जहाजं प्रोड्यूस करतात, किंवा मॅन्युफॅक्चर कशाचं करतात, ट्रेनचं, बसचं, एअरक्राफ्टचं, ह्या सगळ्या हेवी इंडस्ट्री येतात. सो त्याला काय लागतं, जी जागा लागते ना, जो प्लॉट असतो, प्लांट असतो, तो पण खूप मोठा असतो. त्याच्यानंतर पैसा पण खूप गुंतवावा लागतो ह्याच्यामध्ये, कोटीमध्ये पैसा हा गुंतवावा लागतो ह्या अशा इंडस्ट्रीजमध्ये. आणि त्याची जे प्रोडक्शन जे असतं ना त्याचं, ते खूप म्हणजे लांब, खूप म्हणजे त्याला वेळ लागतो. आता विचारच करा ना, शिप हे केवढं जहाज मोठं असतं, सो त्याला त्या जहाज बनवायला किती वेळ लागत असेल. ओके, मग हे कशामध्ये येतं तर हेवी इंडस्ट्रीजमध्ये येतं. हे क्लासिफिकेशन कशावरती झालं, बेस्ड ऑन साईज अँड इन्व्हेस्टमेंट. दे आर डिवायडेड इंटू लाईट इंडस्ट्रीज अँड हेवी इंडस्ट्रीज. देन हे कोलॅप्सेबल ट्यूब्स आहेत. देन बेस्ड ऑन कॅपिटल एम्प्लॉयड, म्हणजे किती पैसा गुंतवला आहे, किती मशिनरीमध्ये किती आहे, असेट्स म्हणजे प्रॉपर्टीमध्ये किती पैसा गुंतवलेला आहे, त्याच्यावरती ह्या आहेत लार्ज स्केल इंडस्ट्रीज आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री. म्हणजे आता लार्ज स्केलमध्ये म्हणजे काय असतं तर की ह्याच्यामध्ये मोठ्या असतात खूप इंडस्ट्री, आणि त्याला लार्ज स्केलमध्ये की हायली स्किल्ड वर्कर्स आहेत, हायली स्किल एम्प्लॉईज आहेत की ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारची स्किल्स आहेत, जे काय आहे वेल क्वालिफाईड स्टाफ आहे, तो ह्या लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये लागतो. त्याच्यानंतर जे काय रॉ मटेरियल लागतं ना ह्या लार्ज स्केल इंडस्ट्रीला, ते ना एक म्हणजे विदिन द कंट्री येतं किंवा आउटसाईड द कंट्री असं येतं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर कन्झम्शन आणि त्याचं कॅपिटल गुड्स जे आहे ते विदिन द कंट्री होतं. हे लार्ज स्केल इंडस्ट्री की ज्याच्यामध्ये काय असतं, खूप पैसा गुंतवलेला असतो, त्याच्यानंतर खूप वर्कर्स आहेत हे इथे कामाला असतात. आता एक्झाम्पल ह्यांची जी आहेत ना लार्ज स्केलची, ती कुठची आहेत तर मशिनरीज ज्या वेगवेगळ्या बनतात, मशिनरीज अँड टूल्स, मोठ्या मोठ्या मशिनरीज बनतात, ते लार्ज स्केलमध्ये येतात. मीन्स लार्ज स्केल इंडस्ट्री दे प्रोव्हाइड गुड्स इन लार्ज क्वांटिटी, मीन्स इट ऑपरेट्स बियॉन्ड ओन लोकल ऑर रिजनल एरिया. म्हणजे त्या फक्त लोकल मार्केट पुरतं नसतं, खूप म्हणजे इंटरनॅशनल लेवल, नॅशनल लेवलला त्या इंडस्ट्रीज आहेत त्या काम करत असतात. म्हणजेच म्हणजे मशीन्स वगैरे जी वेगवेगळी बनतात ना ह्याच्यामध्ये, एक्झाम्पल आता म्हणजे फार्मामध्ये लागणारी मशीन्स आहेत आपली,
जे आपलं टॅबलेटचं मशीन आहे ते बनतं. मग ते एक अशा ह्या लार्ज स्केल इंडस्ट्रीज येतात ह्या. देन स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणजे काय, तर म्हणजे कमी प्रमाणात. तर नावात ह्याच्या आहे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही काय असते, इज लेस, अँड मशिनरी जी आहे ती सुद्धा काय असते, इट लेस असते. इट रिक्वायर्स सेमी स्किल्ड वर्कर. आता लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये काय लागतो, वेल क्वालिफाईड स्टाफ लागतो. बट इन दिस स्मॉल स्केल इंडस्ट्री इट रिक्वायर्स सेमी स्किल्ड लेबर्स, मीन्स थोडे अनप्रोफेशनल लोक किंवा ज्यांना एवढं तरी नॉलेज नसतं त्या फील्डमधलं, बट ते म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री, सो त्यांना घेतात, त्या इंडस्ट्रीमध्ये काम करायला घेतात. त्याच्यानंतर जे ह्याला स्मॉल स्केल इंडस्ट्रीला रॉ मटेरियल लागतं, कच्चा माल लागतो, तो कोणाकडून येतं, लोकल सप्लायरकडून येतं. म्हणजे जे कोणी आता रत्नागिरीमध्ये एक इंडस्ट्री आहे, सो मग ते रत्नागिरी जिल्ह्यातून त्यांना कच्चा माल येतो किंवा एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कच्चा माल येतो. पण लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये तसं नसतं. त्यांना कच्चा माल मुंबईमधून पण येईल, गुजरातमधून पण येईल किंवा चायनामधून पण येईल, असं असतं लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये. आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये एक म्हणजे रत्नागिरीमध्ये आहे तर सिंधुदुर्गमधून माल येऊ शकतो, फार फार तर मुंबईमधून येऊ शकतो. त्याच्यानंतर मेन स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं काय असतं की गावातले जे लोक आहेत, मीन्स ती पुढे आली पाहिजेत. ह्याला कॅपिटल इन्व्हॉल्ड इज नॉट मोर दॅन 10 lakhs इन प्लांट अँड मशिनरी. ओके, हे कशाच्या बेसवर होतं, बेस्ड ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. देन लास्ट इज ऑफिशियल क्लासिफिकेशन ऑफ इंडस्ट्रीज. मग हे जे ऑफिशियल क्लासिफिकेशन आहे ना, ते गव्हर्मेंटने कोणत्या ह्याच्यावरती केलं, डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1951, त्याच्या बेसिसवर हे क्लासिफिकेशन केलं आहे. म्हणजे ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स, मेडिकल अँड सर्जिकल अप्लायन्सेस, कॉस्मॅटिक. आता हिंदुस्तान युनिलिव्हर ही जी कंपनी आहे, ही स्पेशली ही कॉस्मॅटिकचीच कंपनी आहे. किंवा युअर लॅक्मे, फेमस तुम्हाला माहिती आहे सगळे, लॅक्मे आहे, ओरिफ्लेम आहे, लॉरियल एक कंपनी आहे. सो ह्या ज्या कंपन्या आहेत त्या कसल्याच, फक्त कॉस्मॅटिकच्याच कंपन्या आहेत. लॅक्मे कंपनी जी आहे ही सगळे जे कॉस्मॅटिकचे प्रॉडक्ट आहेत, फाउंडेशन्स, लिपस्टिक्स, नेलपेंट्स, युअर आयशॅडो, आयलायनर्स, हे सगळं ती प्रोव्हाइड म्हणजे काय करते, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करते. ओनली कॉस्मॅटिकचीच कंपनी आहे दॅट युअर वॉट आय टोल्ड, लॅक्मेची कंपनी. हिंदुस्तान युनिलिव्हर इज ऑल्सो देअर. सो हे हाऊसहोल्ड जे प्रॉडक्ट आहेत OTC, त्यांचंच ते प्रोडक्शन करतात. देन ड्रग्ज आणि फार्मास्युटिकल्स म्हणजे आता आपली GSK, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन, सिप्ला, सन फार्मा, रॅनबॅक्सी, USV, ह्या ज्या कंपनी आहेत, ह्या कंपनी आहेत त्या कसलं प्रोडक्शन करतात, तर फक्त मेडिसिन्स प्रोड्यूस करतात. ते ड्रग्ज आणि फार्मास्युटिकल्स, मेडिसिन्सचं. सो ह्याच्या बेसिसवर पण त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. These industries are classified according to the types of products produced by them as given under the फर्स्ट शेड्यूल ऑफ द इंडस्ट्री. म्हणजे डेव्हलपमेंट आणि रेग्युलेशन ॲक्ट आहे 1951चा. सो त्याच्या अंडर काय केलेलं आहे, त्यांचं ऑफिशियल क्लासिफिकेशन केलं आहे. ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स, मी जे एक्झाम्पल सांगितली, GSK, सिप्ला, रॅनबॅक्सी, USV, ह्या ड्रग्ज आणि फार्मास्युटिकल कंपन्या आहेत. देन सम म्हणजे काही ज्या कंपन्या आहेत ना, आता मॉरपेन एक कंपनी आहे, मोरेपेन. सो मग त्या ना सर्जिकल अप्लायन्सेसच बनवतात. डिजिटल थर्मामीटर आहे, वेपोरायझर आहे. सो त्या सर्जिकलचे जे येतात ना प्रॉडक्ट, तेच बनवतात. काही काही कंपन्या, कॉटन आहे, त्याच्यानंतर बँडेड वगैरे येतात, अशा कंपन्या म्हणजे अशा अप्लायन्सेस सर्जिकलची ती प्रोड्यूस करतात. ते कॉस्मॅटिक मी जसं सांगितलं मी. सो हे असं क्लासिफिकेशन आहे इंडस्ट्रीचं. ओके, सो होप बाय लिसनिंग दिस लेक्चर तुमचे जे काय म्हणजे तुमची जे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली नव्हती रिगार्डिंग दिस टॉपिक, रिगार्डिंग इंडस्ट्री, सो मे बी तुम्हाला कळलं असेल हे, बिकॉज आय गिव्हन बेस्ट एक्झाम्पल ऑफ दिस. सो ऑल ओव्हर जे काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. So if after listening this, if you have any difficulty in this, then ask me freely without any hesitation, because I had already told you, though we had not seen with each other, but
यू कॅन आस्क मी फ्रीली. ओके, डोंट फील ऑकवर्ड टू आस्क मी. सो इथे आपण इंडस्ट्रीचं क्लासिफिकेशन आहे ते आपण बघितलं. ओके, हे सेकंड लेक्चर मी परत घेतलं फॉर पर्टिक्युलर इंडस्ट्री ह्या टॉपिकवरती. सो ज्यांना कोणाला पहिलं लेक्चर जे माझं झालं इंडस्ट्रीचं ते लक्षात आलं नसेल, सो हे जे लेक्चर आहे ते तुम्ही काय करा, केअरफुली ऐका. सो तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. ओके, अंडरस्टँड. सो नाऊ वी विल स्टॉप ओवर हिअर. इथे आपण इंडस्ट्री हा जे क्लासिफिकेशन आहे ते आपण काय करतो इथे संपवतो आहे. ओके, सो लिसन ऑल दिस लेक्चर. लिसन, हे लेक्चर केअरफुली ऐका सगळ्यांनी. होप सो तुमचे डाऊट सगळे जे आहेत म्हणजे इंडस्ट्रीचे टॉपिक्स रिलेटेड आहे ते काय होतील, क्लिअर होतील. बेसिक्स कन्सेप्ट विल ऑल्सो बी क्लिअर फ्रॉम दिस. ओके, अँड से दॅट डोंट टेक दिस सब्जेक्ट लाईटली. हा सब्जेक्ट लाईटली घेऊ नका. इट्स अ थेरॉटिकल सब्जेक्ट आहे हा. सो हे समजून घ्या काय आहे ते. थेरॉटिकल सब्जेक्ट आहे म्हणून सोडून दिला, एक्झामच्या आतल्या दिवशी रात्री करू असं म्हणून हे होणार नाही आहे. आलं का लक्षामध्ये? ओके, देन हॅपी लर्निंग. Thank you students, and today this I am posting this extra lecture. हे माझं एक्स्ट्रा लेक्चर आहे. ओके, हॅपी लर्निंग, स्टे सेफ.